आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचा आहे। 5 वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIMचा असेल। जितेंद्र आव्हाडांना ललकारणारे सहर शेख कोण? ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 30 मधून असदुद्दीन ओवैसी यांच्या MIM पक्षाची सहर शेख ही तरुणी निवडून आली आहे। सहर शेख हिचे वडील युनुस शेख आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे। काही वर्षांपूर्वी जितेंद्र आव्हाड मुंब्रा येथे प्रचाराला गेले असताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या युनुस शेख यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला। यंदाच्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत युनुस शेख यांनी आपल्या मुलीसाठी शरद पवार गटाकडून उमेदवारी मागितली होती, मात्र राष्ट्रवादीने उमेदवारी न दिल्यामुळे सहर शेख ही MIM कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरली। ही निवडणूक जिंकल्यानंतर विजयी सभेत युनुस शेख आणि सहर शेख या बाप लेकीने जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली। युनुस शेख यांनी आक्रमक भाषेत जितेंद्र आव्हाड यांना लक्ष करताना म्हटले की जितेंद्र आव्हाडला मी जीजी नाव ठेवलं आणि तो महाराष्ट्रात लोकप्रिय झाला। अल्लाह तालाने माझ्या मुलीला हिजाबवाली बेटी म्हणून लोकप्रिय केली। जितेंद्र आव्हाड यांनी इथून पुढे कोणत्याही मुलीच्या भविष्याशी खेळू नये, नाहीतर आमचा समाज एकत्र येऊन विकेट कशी पाडतो हे बघितलं नाही। तू माझ्या मुलीला उमेदवारी नाकारलीस, मी आता माझ्या मुलीला MIM मधून निवडून आणले। जर प्रभाग क्रमांक 30 मध्ये कुठलाही अडथळा निर्माण केला तर ते तिथून काय निघणार याचा तू विचार करू शकत नाहीस। निवडणूक झालेली आहे, मी सर्वांना माफ केले, परंतु जे म्हणजे झुटा जितेंद्र आव्हाड यांना कदापि माफ करणार नाही। प्रभाग क्रमांक 30 मध्ये जर कधी फिरताना दिसला तर तुला दाखवतो, अशी थेट धमकी देत युनुस शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांना आव्हान दिले। कैसा हराया अल्हम्दुलिल्लाह कि उन लोगों के घमंड की धज्जियां उड़ाई है आपने, जिनको लगता था कि हम ताल्लुक के मोहताज हैं, बट वो लोग ये भूल गए कि हम सिर्फ और सिर्फ अल्लाह के मोहताज हैं, किसी के बाप के मोहताज नहीं है। और ये मुमरा ने अल्हम्दुलिल्लाह साबित किया है, स्पेशली 30 नंबर पैनल ने। मैं शुक्रगुजार हूँ आप सबकी, जिस तरीके से बढ़ चढ़कर हम सब ने इस बार MIM पार्टी के सभी कैंडिडेट्स को जिता कर लाया है। अल्हम्दुलिल्लाह, एक बार आप लोगों के लिए जोरदार तालियां खुद के लिए बजाइए, क्योंकि आपने हक का साथ दिया और हक की आवाज में हमको हमारी ताकत बढ़ाई है, जो कि बहुत बड़ी बात है हमारे लिए। थैंक यू वेरी मच। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।